अवघी चिंता वाराली, संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडाला। संपुष्ट ही हृदया पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडाला। तू का म्हणे होता ठेवा तो या भावसा पडला, संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडाला। संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडाला। महायोग पीठे तटे भीमरत्यवरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। सजदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि, वर्णौ रघुवर विमल जशु जोधाय कुफलाचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश बेकार। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सेवे लागे सेवा का झालो, सेवे लागे सेवा का झालो।
लिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमयम. माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलिनी कंठेची म्हणून यायेने याने निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ आहे. कोण कधी झाले सांगता येत नाही. म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आज 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प. तुम्ही झोपले का जागे? मी चेक करत होते. मला माहिती की कितवा दिवस आज? 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ज्यांचा आमचा परिचय आहे पण गावामध्ये कीर्तनाकरिता येण्याचा पहिलाच योग. पवित्र अशा सेवेसाठी पंचकृषीतून उपस्थित असलेली सर्वच गुणीजन मंडळी आहेत. त्यामध्ये सर्वच हरिभक्तपरायण मंडळी अतिशय सुंदर अशी चाल ज्यांनी पुढे गायली शिवलूरून रोज येणं जाणं करतायत. त्यांच्याही सप्ताहाच्या नियोजनात 2-3 वर्षापूर्वी माझं कीर्तन झालं होतं. महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे. आवाज तर गोडच आहे पण स्वभाव तेवढा चांगला आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सोपान दादा चव्हाण. एकदा जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर ज्यांनी चाल पाठीमागे गायली आदरणीय हरिभक्तपरायण खूप सुंदर कोकिळीसारखा आवाज आहे आमचे आसाराम महाराज. त्यांच्याकरिता जोरात टाळी वाजवायचे. सर्वच गुणीजन मंडळी टाळकरी मंडळी आदरणीय हरिभक्तपरायण महाराज उपस्थित आहेत. सर्वच ज्ञानानं वयानं ज्येष्ठ असलेली सगळे गावातले आहेत ना. मंगरुसाचं काही काम नाही. सगळे हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांचे धन्यवाद. वयमानान मला ऐकायला कमी येतं जरा. सर्व हरिभक्तपरायण मंडळी टाळकरी मंडळी तिकडे छोटे छोटे माझे बांधव असतील टाळकरी त्यांचे धन्यवाद. तिकडे विनेकरी बाबा आहेत त्यांचे धन्यवाद. माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी आहेत. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी चौकदार बाबा म्हटलं आता यांना लावतं का कोण बुक का सगळीकडं. चांगला स्वभाव जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरिता. मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले अतिशय सुंदर वाजवणं आहे
आदरणीय हरिभक्त परायण कृष्णा महाराज करंजीकर, बरोबर ना, आणि आदरणीय हरिभक्त परायण दत्ता महाराज जुडगावकर. जोरात टाळी वाजवायची एकदा. कृष्णदादांची भेट अगोदर याच्याही अगोदर बऱ्याच वेळा झालेली आहे. खूप सुंदर वाजवण आहे. दोघांचाही समयाशी सादर व्हावे. दोघांचे धन्यवाद. हार्मोनियमची साथ देण्याकरिता आहेत. आज तसं पाहिलं तर पुण्यावरून आलेत पहा. त्यांची पेटी माझ्या संस्था असल्यामुळे मुलींकडे पेट्या असतात, पेट्या देण्याकरिता येत असतात. नितांत वारकरी संप्रदायावरती प्रेम आहे. फक्त तबला पेटीच व्यवस्थित करण्याचं काम नाही, तर चांगली पेटी वाजवतात आणि गायन तेवढं चांगलं करतात. आमचे आदरणीय हरिभक्त परायण महादेव महाराज. जोरात टाळी वाजवायची त्यांच्याकरिता. मधुकर महाराज महादेव महाराज त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, सातुण्यावरून आलेले आमचे लाटे जिजा आहेत, त्यांचे धन्यवाद. मानोतून आलेले आमचे नयन दादा आहेत, त्यांचे धन्यवाद. अजून सावळीवरून आलेली मंडळी आहेत. आता आपल्या गावाचं नाव कथा घेतली होती पा मागच्या वर्षी, करंजी. हा, करंजीला कथा घेतली होती, पण काही कारणास्तव परत माझ्याकडूनच कॅन्सल करण्यात आली होती. आमचे दादाही उपस्थित आहेत. बाकी सर्व गावकरी मंडळी असतील, सप्ताह कमिटी मंडळी, सर्वांचे धन्यवाद. पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, आता बरेच जण चेहरे पाठ पण नावं मला माहिती नाहीत, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर डिग्रस पवरून आलेली सर्वच मंडळी, सर्वच यूट्यूब चॅनल, सर्वांचे धन्यवाद. आणि आज डिग्रसमध्ये ज्यांच्याकडे आमचं भोजनाची व्यवस्था होती, आमच्या विठ्ठलदादा पौड, ते उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ आहात. आणि ही सेवा ज्यांच्यामुळे माझ्याकडे आलेली आहे, गेल्या कित्येक वर्षापासून म्हणायची ताई एकदा कथा करायची, एकदा असं करायचं, एकदा तसं करायचं, सगळं झालं पण काही काही कारणास्तव होतं पहा. आणि मी असं ऐकलंय, सर्व गावात पवार आडनावाचे माणसं आहेत आणि झोड गावाला अजिबात पैशाची कमतरता नाही, पण तरी सुद्धा आप्पा अशी गरिबी दाखवते सगळ्याला. फोन केला की 8-8 आणि 15-15 दिवस तारीख घ्यायला. खरे का खोटे आप्पा? आप्पांचे धन्यवाद व्यक्त करते. खरोखर वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे. आणि सर्वच सप्ताह कमिटी मंडळी, सर्वांचे धन्यवाद. एकदा सप्ताह कमिटीसाठी जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर साऊंड सिस्टम सुद्धा एक नंबर आहे, त्यांच्याकरिता टाळी वाजवा एकदा. ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ असलेली सर्वच मंडळी. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करत आहात, आमच्या परिसराचं भूषण आहे. आमच्या पंचकृषीतील आदरणीय हरिभक्त परायण गजानन महाराज सोळुंके सुंदर असे कथा तर करतात, कीर्तनही तेवढंच भारी असतात, गायनही तेवढंच चांगलं आहे. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, गावकऱ्याचं नितांत दादांच्या वरती प्रेम आहे. सर्व हरिभक्त परायण मंडळी, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. ज्ञानदेवेरे चिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ, थांब दिला भागवत तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओजा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. धर्म त्यांचा झाला ना.
पुरुष जेते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर अनेक संत मंडळी आहेत. साधू संतांनी कधीच भगवान परमात्माकडे कुठल्याच गोष्टीची मागणी मात्र केली नाही. तरी भगवान परमात्मानं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. या महाराष्ट्राच्या मातीला 3 सजावत देशको, सती संत और शूर 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती माता माऊली यांची आहे. महिला मंडळ लक्ष देऊन ऐकताय ना? नाही जर बोलले आता कीर्तन संपेपर्यंत तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती माता माऊली यांची आहे. कधी कधी सांगत असते, कारण घरातली बाई संस्कारी असावी लागते. पहा, 99% संसार हा बाईच्या हातात असतो. घरातला माणूस बिघडला तर त्याला जागेवर आणण्याचं काम बाई करते, पण घरातली बाई बिघडली तर संसाराचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. किती सुंदर मेकअप केला ना, क्या जोडगावाला चक्कर मारून आली आणि घरात जर गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये. बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे, आणि लेकराचे संस्कार सांगतात याच्या आईला किती संस्कार असतील. मला सांगण्याचं तात्पर्य, श्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. ज्या वेळेला दक्ष महाराजांनी भगवान भोलेनाथाला महायज्ञामध्ये पूजेचं स्थान दिलं नाही, आणि महायज्ञात पूजेचं स्थान नाही म्हणून दक्ष महाराजांनी सतीला सांगावं, सती दे महादेवाला सोडून माझ्याकडे येऊन राहा. सतीनं सांगितलं, बाबा महादेवाला तर सोडू शकत नाही, पण तुमच्यापासून मिळालेला हा देह नक्कीच सोडेल. योग लीन झाल्या. कित्येक त्रिकालमध्ये भगवान भोलेनाथ ब्रह्मांडामध्ये ते प्रेत घेऊन फिरायचे. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र पाठवलं, सांगितलं याचे तुकडे करा. तुकडे केले, सगळे मिळून तुकडे झाले 51 शक्तिपीठ तयार झाले. आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी आणि वणीचे सप्तशृंगी अर्धपीठ आहे. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. सरस्वती म्हणून आली तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करून जाते. हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून करी घेऊन याविना, करी मंजुळा गायनाये, सबे मध्ये हसून शारदे, मयूरावरती बसून. ती भगवती घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करते. तीच भगवती माता आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. तीच भगवती माता आपल्या घरात रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करते. नवरात्र उत्सव करताना तुमच्याकडं सगळ्यांनी जोरात बोलायचंय. 9 दिवस उपवास करता का माय? पायातली चप्पल सोडता का? 9 दिवस भांडणं करायचे सोडता का? उपवास करताना 9 दिवस. मला खरं खरं सांगायचंय, बाई जर घटस्थापनेच्या दिवशी मोजली सोपान दादा तर 35 किलो भरते, आणि तीच बाई दसऱ्याच्या दिवशी मोजली तर 85. 9 दिवस कसला उपासून कशाचं काय? 1 महिन्यापासून तयारी चालू असते. नवरात्रात नेमकं फराळाला काय काय चालतं तयारी करायची चालू असते. उपास करू नये मताची मी नाही. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. मग माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे, माई भगवतीचा जागर नवरात्र उत्सव केव्हापासून साजरा केला जातो? सगळ्यात पहिला भगवती मातेचा गोंधळी कोण? जोडगावकर. भगवती मातेचा विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण? की तेव्हापासून नवरात्र उत्सव करण्याची प्रथा चालू झाली. बोला ना, बरेच कीर्तन कथा ऐकल्या तुम्ही. भगवती मातेचा विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण? नवीन प्रसंग सांगते तुम्हाला. सर्वात पहिला गोंधळी कोण असेल? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिला आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. ज्या वेळेला दक्ष महाराजांनी ब्रह्मदेवानी सांगावं, दक्षा तुला प्रजापती पद देतो पण मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. दक्षानं 20,000 पुत्राची निर्मिती केली. अरण्यात पाठवलं, जा म्हणे तप करा, आणि कित्येक काळ तपश्चर्या करून परत आल्याच्या नंतर तुमचं लग्न लावून देतो म्हणे. नंतर मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. त्यानंतर 20,000 मुलं निघाले. अरण्यामधून कित्येक दिवस तप केले आणि परत निघाले. पण येत असताना शेंडेवाल्या बाबांनी अडवलं, जे कधी एका ठिकाणी थांबत नाहीत, अखंड विण्याचा झंकार करतात, चिपळी वाजवल्याशिवाय राहत नाही, आणि कधी कधी आग लावल्याशिवाय राहत नाही. कंठात भजन असतं, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण,
नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. त्यांचं नाव राधा अक्का. नाव काय काय नाव आहे? ज्यांच्या कंठात अखंड भजन आहे, गड्यामध्ये अखंड वीणा आहे, मध्ये मध्ये आग लावल्याशिवाय राहत नाही, त्यांचा कळीचा काय म्हणतात त्यांना? कळीचा. आपल्या गावात आहे का? आपल्या गावातला वेगळा आणि ते वेगळे. गावातल्या नारदांनी कळ लावली तर अख्ख्या झोड गावाचं वाटोळं. पण त्या नारद मुनींच्या कळ लावण्यामध्ये सुद्धा जगताचं हित होतं. नारद मुनींनी 20,000 मुलांना सांगितलं, अरे कशाला संसाराच्या भानगडीत पडता, दुःख बांधावडी ह्या संसार लटिका व्यवहार, भानगडीत पडू नका संसाराच्या. संसार करून कोणाचं भलं झालंय का? परत जा. 20,000 मुलं परत गेले. दक्षाला राग आला, दक्षानं श्राप दिला, नारदा कधीच तुम्ही एका ठिकाणी थांबून कोणाला उपदेश करू शकणार नाही. म्हणून नारदजींच्या पायामध्ये चाळ आहे, अखंड भ्रमंती चालू, कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. ज्या वेळेला श्राप दिला तर ब्रह्मदेवाले, दक्षा काय केलेस तू? बाबा बरोबर केलंय मी. दक्षा, अरे 20,000 मुलं तू निर्माण केले होते, तुला या सृष्टीच्या निर्मितीत मदत व्हावी म्हणून, पण ते धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या महापापातून तुला नारदांनी वाचवण्याचं काम केलंय आणि तू श्राप दिलाय. बाबा आता या पापातून उतराय होण्याकरिता काय करावं लागेल? 9 दिवस भगवती मातेची उपासना. म्हणून 9 दिवस आणि 9 रात्री सगळ्यात पहिले दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळाय. तेव्हापासून ज्योत पेटवण्याची प्रथा आहे. 9 दिवस भगवतीच्या समोरचा दिवा विजू द्यावा लागत नाही. भगवती मातेचा गोंधळ साधू संत सुद्धा सांगतात, गोंधळ घातलाय जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, आई राजा म्हणा जोरात. तुम्हाला गंमत सांगते मी. 2-4 दिवसापूर्वी आप्पा गोंधळी गोंधळी चालू केलं, एक आंबाबाई मध्येच उठली, आहा ओह आहा ओह. म्हटलं मावशी बसा खाली, आत्ताच चालू झालंय. मावशी कुठली बसती? आहा ओहो. मावशीच्या कमरेला पिशवी होती भलीच जाड, मी घेतली काढून, हात घातलात नुसत्या 500च्या नोटा. मावशीने जशा नोटा पाहिल्या माझ्या हातात, मावशीचा आहा राहिलं ना ऊ राहिलं, परत बसली खाली. मला वाटलं मी मजा करते का नाही? अजिबात. मला सांगण्याचं तात्पर्य पहा, एक गोष्टीचा विचार आजपर्यंत कोणीच केला नाही. माई भगवती माता एवढी सर्वसामान्य नाहीये. दक्ष महाराजांना प्रसन्न झाली तेव्हा दक्षाला 2 अटी सांगितल्या. दक्षा, अरे मला सांभाळणं एवढं सोपं नाहीये, मी साक्षात धगधगती ज्वाला आहे. जी बाई कधी स्वतःच्या मालकासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी स्वतःच्या सासूबाईला अर्धी भाकरी आनंदानं खाऊ घालत नाही, जी बाई कधी स्वतःच्या जाऊला व्यवस्थित बोलत नाही, जी बाई कधी घरा शेजारचं घर टिकू देत नाही, तिच्या अंगात भगवती येईल का? असं वाटतं का तुम्हाला? ती एवढी सर्वसामान्य नाहीये, तिला सांभाळणं फार कठीण आहे. दक्षानं सुद्धा एकच अट सांभाळली, दुसरी अट दक्षाला सुद्धा नाही सांभाळणं झाली. लग्न लावून दिलं महादेवासोबत, पण मात्र महादेवाचा अपमान घडला. दक्षाच्या राज्यासही त्याचा विध्वंस करून सती माता निघून गेली. सांगण्याचं तात्पर्य आहे, सगळ्यात पहिला विश्वामध्ये गोंधळी कोण असं कधी प्रश्न विचारलाच तुम्हाला तर त्याचं उत्तर आहे दक्ष महाराज. श्री शक्ती सर्वसामान्य नाहीये, भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. संतांनी वर्णन केलंय, कीर्तनाकरिता येत आहेत, पण कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहण्याची लागते ती शक्ती, टाळी वाजवण्याची लागते ती या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. त्याकरिता आईनं संस्कार देण्याचं काम करायचं आहे. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीराने देशाचं संरक्षण. आता सगळ्यात मोठी जबाबदारी महिला मंडळांच्याकडे आहे.
जोपर्यंत लहान लेकरू आहे तोपर्यंत संस्कार. बाळाचा सगळ्यात पहिला गुरु कोण असेल? लेकराचा पहिला गुरु आई असते. माऊली ज्ञानोबा सांगतात, योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल, भावी विन देव नकळीनी संदेह, आणि गुरुविना अनुभव कैसा कळे का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा तुझा पाहता नाही त्रिलोकी. माणसाने ज्या दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालाल त्या दिवशी माणसाचा दुसरा जन्म असणार आहे. एकदा तरी गुरु करावेत जीवनामध्ये, एकदा तरी माणसानं गुरु केले पाहिजेत. एका आजीबाईला म्हटलं गुरु करा, कीर्तन संपलं. मला म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचंय. म्हटलं आजी वय किती? आजी म्हणे 65 आहे आता. म्हटलं मग अजून गुरु नव्हता केला का? म्हातारी म्हणे गुरु केलता म्हणे. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग काय झालं? लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला. म्हटलं मग 4 वर्षानं परत एक गुरु केला म्हणली. मग 8 वर्षात तोही गुरु. मला का गुत्त दिले काय एकटीला? बोला ना काहीतरी. पुढं म्हटलं मग अजून 4-5 वर्षानं दुसरा एक गुरु केला. ₹100 द्यायला बाई मी गुरु केला. म्हटलं मग परत 5 वर्षांनी तोही गुरु मेला. म्हटलं मग आता काय विचार? आता तुम्हाला गुरु करायचे म्हणली. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, आजीला म्हटलं आजी मलाही वाटी लावण्याच्या मार्गावर दिसायला लागला तुम्ही. आता एकदा तरी माणसानं गुरु करावेत. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाही. परमार्थ करावा तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रा जाय चुकू नको योग्य वेळेत. वेळ निघून गेल्यावर परमार्थ करण्यात अर्थ नाहीये. 75 वर्षाचे बाबा म्हणे ताई माळ घालायची होती. म्हटलं बाबा वय किती? म्हणे 75. म्हटलं अजून माळ नाही घातली? आता नसती घातली पण चावणं म्हणे आता. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाहीये. एकदा तरी गुरु करावेत. प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे पहा. मनला गोरे गोरे माझे गुरु भजनी. मनला गोरे गोरे माझे गुरु भजनी. एकदा तरी गुरु करावेत. आईनं संस्कार देण्याचं काम करायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय. प्रत्येक संतांचा अधिकार पहा. साधू संतांचा अधिकार वेगळा आहे. आपोआपल्या पद्धतीने भगवंताची सेवा केली. जगाच्या मालकाकडे कधीच कुठली गोष्ट नाही मागितली तरी सुद्धा भगवान परमात्मानं चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. साधू संतांच्या घरी सुद्धा कार्य करावं. जगद्गुरु तुकोबराय, माऊली ज्ञानोबराय, संत एकनाथ महाराज तुकोबरायांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. मंदिर किती सुंदर बांधा पण मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून. मंदिरावरती ज्या दिवशी कळस बसवाल त्या दिवशी म्हणावं लागतं आता मंदिर पूर्ण झालंय. मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून. तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर लोक म्हणतात काय नकट ना घेऊन बोलता. येतं एकमेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि आपल्या नाकाकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही कोणी. नाकाला शेंडा असेल तर किंमत. एका बाईला एवढी दिवस नाक आणि भली मोठी नथ नाकात घातली. मालकाला म्हणते पप्प्याचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या जोडगावात आपलंच भूते पण तरी सुद्धा सांगत नाही. पप्प्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असावा बरं. नाकाला शेंडा असला पाहिजे. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्प्याचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा बरं पण अगोदर नाका डोळ्यात पहा. आता म्हणतात कशी असू द्या पहिलं सांगते मी. पहिलं पोरग जर पोरगी पाहायला गेलं पोरग म्हणायचं पोरगी काळीचे, पोरगी गुरीचे, पोरगी उंचचे, पोरगी बुट्टीचे, पोरगी जाडे. आता म्हणतं बांगी का असं आपण पहा.
भेटच ना तर करणार काय, गावागावात टेम्पो टेम्पो निघायला लागले पहा. आम्हाला म्हणते ताई तुमची तिकडं पान एखादी पोरगी कुठली चाललं, पण तुमची तिकडली पहा. म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिले, गावागावात निघायला लागले पहा. होईनच तर करणार काय. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. थोडं रेंज मध्ये राहा म्हणजे कळलं तुम्हाला. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ असतो. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि तुकोबारांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकोबारांचा अधिकार तुकाराम तुकाराम नाम घेता. अधिकार संपन्न तुकोबारांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलं, तुकोबाराय सांगतात तुमचंही उजळेल. कधी? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल. भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. माणसाने एकदा तरी माळकरी व्हावं. किती जणांनी काढल्या ते नाही विचारणार मी. कोरोनाच्या काळात पहा तुम्ही, डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. काढली ना माळ. मी तर म्हणते मेला असतं तर चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. असं जगून कुठं आपण लोकांचं चांगलं केलेलं आहे. देवाच्या मनात आलं तर कधी घेऊन जाऊ शकतो. राजा परीक्षित काचाच्या बंगल्यात होता, पण त्याच्या मनात नाही आलं, देव तारी त्याला कोण मारी. किती प्रयत्न केलं तरी मरू शकत नाही. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, ओरिजिनल वारकरी त्याला म्हणतात देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल, पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. काही लोक सांगतात ताई माळ घालू तुमचं ऐकून, पण गावकरी म्हणतील करून कोण भागला. आणि लोकांना भीती असते पा. लोकांनी ठेवू दे नाव, काय अडचण आहे आपल्याला. चांगल्या मार्गाला जायचं असल्यावर लोक नाव ठेवतात. तुकोबारांनी सांगितलंय निंदकाचे घर असावे. निंदा करणारे लोक असू द्या. मोठं व्हायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिका. माणसानं जीवनात जगावं, पण कसं जगावं माहितीये? समुद्राच्या पत्न्यांचे नाव माहितीये का तुम्हाला? समुद्राच्या पत्न्या गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी. ज्या वेळेला एका वेळेला समुद्रानं सुद्धा त्यांच्या पत्न्याकडे मागणं घातलं, म्हणजे दरवेळी मला भेटायला यायला लागले की काही ना काहीतरी मला भेट म्हणून आणता. पण माझी एक इच्छा आहे, ती भेटवस्तू आणाल का? काय पाहिजे? म्हणे मला लवळ्याचं गवत पाहिजे. गंगा म्हटल्या, नद्यांनी सगळ्यांनी उत्तर दिलं म्हणे स्वामी तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही कोणाची घरं आणू, तुम्हाला पाहिजे असेल तर कोणाची ढोरं आणू, एवढंच नाही तर झाडं आणू, तेवढंच नाही तर कोणाची लेकरं आणू, पण मात्र लवळ्याचं गवत मागू नका. का? कितीही मोठा महापूर आला मोठा महापूर आला ना, महापुरामध्ये सगळ्या गोष्टी वाहून जातात. नद्या सांगत होत्या महापूर आला ना तर त्या महापुरामध्ये किती मोठा महापूर आला तर त्या लवळ्याचं गवत स्वतःला खाली झुकून घेतं. आणि एकदा का महापूर निघून गेला परत तेवढाच नव्यानं ताट मानेनं उभं राहतं. माणसाला जीवनात तसंच जगायचंय पहा. सांगण्याचं तात्पर्य लहान म्हणून जगाला. संतांनी वर्णन केलंय, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा. लहान म्हणून जगाला तर सगळ्या गोष्टी सगळी कामं होतील. आणि माणसाला तसंच जगता आलं पाहिजे पहा.
सासू सोनाचे भांडणं होतात, पती पत्नीचे भांडणं होतात, फक्त स्वाभिमान जागा झाल्यामुळे आणि फक्त अहंकार मीपणामुळे. आज घराची घरं उद्ध्वस्त होत आहेत फक्त मीपणामुळे. मला सांगण्याचं तात्पर्य, लहान म्हणून जगायला शिका. माणसाला जीवनात मोठं व्हायचं असेल ना तर लोकांनी किती निंदा करू द्या, लोकांनी किती नावं ठेवू द्या, फक्त आपला मार्ग बरोबर पाहिजे. माणसानं जीवनात जगावं कसं एक सुंदर प्रसंग सांगते. विठ्ठल विठ्ठल. एका वेळेला एक शेतकरी होता पहा. पहिला काळ असं होता, आपल्याला माहिती असेल, पहिल्या काळामध्ये शेती नांगरण्याकरिता ट्रॅक्टर नव्हते. बैलांना शेती नांगरल्या जायची. 1 एकर शेती नांगरण्याकरिता 15-15 दिवस निघून जायचे. त्यामुळे पिकं सुद्धा तेवढी चांगली नवीन येत होती, पिकं सुद्धा चांगली पिकत होती. आता ट्रॅक्टरने अर्ध्या 1 तासात 1 एकर शेती नांगरणं होती, अर्ध्या तासात पाऊण तासात 1 एकर शेती, 2 एकर, 10 एकर शेती. मला सांगण्याचं तात्पर्य, शेतकरी राजा बैल सोबत घेतले आणि शेती नांगरण्याकरिता निघाला. त्यानं एकदा डोंगराळा भाग होता, डोंगराळा भागामध्ये दिवसभर शेती नांगरली. दुपारचे उन्हाळ्याचे दिवस होते, कडाक्याचं ऊन पडलेलं. दुपारच्या वेळेला त्याला भूक लागली, भाकरीचं गाथोडं सोबत होतं, पाण्याची कॅन सोबत होती, थंडगार सावलीचं झाड पाहिलं. बैल चरण्याकरिता डोंगरात सोडले आणि झाडाखाली येऊन जेवण करत बसलं. पण त्यातला एक बैल म्हातारा होता. बैल चरता 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 तो बैल एका विहिरीत पडला. जसा बैल विहिरीत पडला तर अख्ख्या झोडगावाचे लोक जमा झाले. लोक म्हणे, दादा तुमचा बैल विहिरीत पडला. हा म्हटला, दिवसभर काम करून थकलोय म्हणे, जीव द्या म्हणे, पोटाला खाऊ द्या म्हणे, तू पडू द्या, मेला तर मेला म्हणे. ती म्हणे, अहो मुका जीव त्याचा जीव असा घेऊ नका, दिवसभर काम करून घेताय, कित्येक वर्षापासून पाहतोय आणि त्याला खुशाल म्हणता मरू द्या, मेला तर पडू द्या, पडला तर म्हणे असाही तो मरायलाच आलाय. त्याला क्रेन आणा, वरती काढा, त्याच्यापेक्षा अजून 2-4-50 हजार टाकले तर अजून नवीन चांगला बैल भेटल, मरू द्या मेला तर म्हणे. झोडगावाचे लोक म्हणल्यावर तुमचं झालं मरू द्या मेला तर, पण वास येईल, दुर्गंधी सुटेल. इथं वास आल्यावर आम्ही राहायचं कसं? ते म्हणे, एक काम करा, मग तुम्हाला दुर्गंधी येईल तर तुम्ही काय करा, अख्ख्या झोडगावाचा कचरा जमा करा आणि त्या बैलाच्या अंगावर टाका, म्हणजे तुम्हाला वास येणार, अजिबात दुर्गंधी येणार नाही, बैल खाली दबून राहील, टेन्शन घेऊ नका. झोडगावाच्या सगळ्या लोकांनी कचरा जमा करायला चालू केलं. बैलगाड्या कचरा आणायचे. पण प्राणी असू द्या, कुठलाही पहा, कुठलाही प्राणी असू द्या, त्याच्या अंगावरती कचरा टाकला महादेव काका, तर कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत तुम्ही नसेल तर पहा. बैलाच्या अंगावर एक बैलगाडी कचरा टाकला की बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभं राहायचं. बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. असं करत करत झोडगावातला कचरा संपला आणि अर्धी विहीर भरली. बैल त्याच्यावर उभा. झोडगावातला कचरा संपला, आता काय करायचं म्हणे, शेलूला जा. आता एवढे लांबून कचरा आणायचा कसा? ट्रॅक्टरच्या ट्रॉयल्या भरून कचरा. एक ट्रॉली कचरा टाकला की बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभा राहायचा. असं करत करत कचऱ्याने विहीर पूर्ण भरली. बैल विहिरीच्या बाहेर आला आणि शेतकऱ्यानं परत बैल नांगराला जुंपला. मला सांगण्याचं तात्पर्य, ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचंय ना, लोक फक्त आपल्या अंगावर कचरा टाकण्याचं काम करतात. लोकांनी आपल्या अंगावर कितीही निंद्याचा कचरा टाकण्याचं काम करू द्या, ज्याला जीवनात बैलासारखं अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं ना, तो माणूस आयुष्यात कधीच मागे राहत नाही. फक्त तसं जगता आलं पाहिजे. लोकांचं दमाने टाळ्या वाजवा, टेन्शन घेऊ नका. पहाटे 4 वाजता कीर्तन करणार आहे मी. वाटलं पाहिजे जेवायला, एवढं लेट करेन ते का तुम्हाला? टाळ्या वाजायचे का पैसे मागितले काय? टाळे मी पैसे ठरलेत आधी, तुम्ही का टेन्शन घेऊ अजिबात. आता कवा बी नाही, गाडी गेली निघून आधीच. जेवायचे तेव्हा असतं. विठ्ठल विठ्ठल. एकदा तरी माणसाने माळकरी व्हावं. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणात संतान विषय कडबडा. का? ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वार करी. एकदा तरी पंढरपूरची वारी, पंढरीशी जारे आल्यानो दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा सगळे जण म्हणताना मावशा वाट पाहि उभा, वाट पाहि उभा. आताशी बोलायला लागला तुम्ही. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. तर खूप बरे सांगतात, आमचं भाग्य तर उजळच, पण त्याचबरोबर आमची चिंता ही वारली अभंगाचं पहिलं चरण. हो हो उजळली भाग्य आता, उजळले भाग्य आता.
टाळी वाजवा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणतात आमचं पारमार्थिक भाग्य उजळलंय. आणि पुढे म्हणतात की चिंताही वारली. मग प्रश्न हा पडतो, परमार्थ करणाऱ्या माणसाला नेमकी चिंता कशाची असते? ज्यांनी भगवान परमात्माला अखंड समर्पण केलंय त्यांनी चिंतेत राहणं ही गोष्ट काही बरी नाही. ज्या वेळेला भक्ती देवी, त्यांचे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, यांच्यावरचा मूर्छितपणा नष्ट होत नाही म्हणून भक्तीदेवी रडतात. रडणं नारद मुनींनी ऐकलंय. नारदांना सांगितलं, नारद मुनी मी साक्षात भक्तीदेवी आहे, पण माझ्या मुलांच्या वरचा मूर्छितपणा नष्ट व्हावा याकरिता तुम्ही काहीतरी करा. नारद मुनींनी सनकादिक महामुनींना विचारलं, सनत कुमारांना सांगावं की यांच्यावरचा मूर्छितपणा नष्ट होण्याकरिता यांना भागवत सांगावं लागेल. तुम्हाला प्रसंग सांगते पहा. त्यावेळेला सनत कुमारांनी विचारलं, नारद मुनी संसारिक माणसं सुद्धा एवढे उदास नसतात आणि एवढे नाराज नसतात, तेवढा तुमचा उदास चेहरा आहे. ज्यांनी अखंड भगवान परमात्म्याला समर्पण केलंय यांनी उदास राहणं ही काही बरी गोष्ट नाही. संत त्याला म्हणतात, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. अखंड जगताला सामावून घेण्याची शक्ती ज्याच्यामध्ये तो संत. ज्या वेळेला आपण पाहतो आज लाखोवधीनं महाराज मंडळी ज्यांच्या नावावरती पोट भरवण्याचं काम करतायत ना, एक काळ असा होता की त्यांच्या झोळीमध्ये लोकांनी पिठाचा कण सुद्धा राहू दिला नाही. अन्नाचा कणही त्यांच्या झोळीमध्ये नव्हता. राग आला, स्वतः झोपडीमध्ये आतमधून बंद करून घेतलं, ध्यानस्थ बसलेत, पद्मासनामध्ये समाधी लावून बसलेत. सोपान काका सांगतायत, आल्याच्या नंतर पाहिलं निवृत्तीनाथ सांगतायत, पण कोणाचं ऐकायला तयार नाहीत. शेवटी चिमुकल्या मुक्ताबाई समोर आल्या आणि मुक्ताबाईंनी समजावून सांगावं, दादा जग जर आग झालं ना तर आपल्याला पाणी होण्याचं काम करावं लागतं. योगी मुक्ताबाई समजावून सांगतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. जग जर आग झालं ना तर माऊली आपल्याला पाणी होण्याचं काम करावं लागेल. सांगू तुम्हाला, कदाचित श्री संत मुक्ताबाई नसताना तर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी आणि हरिपाठासारखा महान ग्रंथ आपल्यापर्यंत नसता पोहोचला. पहा, सांगण्याचं तात्पर्य आहे, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगताचे अपराध सामावून घेण्याची शक्ती ज्यांची त्याला संत म्हणतात. जगाला दुःख झाल्याच्या नंतर जे दुःखी होतात ते संत आहेत, आणि जगाला दुःख झाल्याच्या नंतर जे सुखी होतात ते म्हणजे जीव, तुम्ही आम्ही. शेजाऱ्याचं वाटोळ झालं तर बऱ्याच लोकांना आनंद वाटतो. शेजाऱ्याचं वाटोळ झालं, एखाद्याचा कापूस पेटला, एखाद्याची म्हैस मेली तर आनंद वाटतो, बरं झालं असं घडायला पाहिजे होतं. पण जगताला दुःख झाल्याच्या नंतर दुःखी होतात ते फक्त साधू संत असतात. पहा,
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी अखंड उपकार करत असतात. उपकार करणारे 3 लोक आहेत. आई वडील उपकार करतात, भगवंत उपकार करतात आणि संतही उपकार करतात. आई वडील उपकार करतात पण तो त्यांच्या लेकरांच्या पुरता मर्यादित आहे. जेवढी आई नितांत स्वतःच्या लेकरावरती प्रेम करते ना तेवढं पुतण्यावरती सुद्धा करत नाही. उपकार करते पण स्वतःच्या लेकरावरती. लेकरापुरता मर्यादित आहे. भगवंतही उपकार करतात पण भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारित. जो त्यांचं भजन करेल त्याच्यावरतीच उपकार आहे. पण संत असे आहेत तिथे दुर्जन येऊ द्या आणि सज्जन येऊ द्या. कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण राम आदी. कित्येक वर्ष एक माणूस मारला तर 1 दगड रांजणात टाकायचा असे 7 रांजण भरले. पण नारद मुनींसारख्या संताची संगती झाली तर जीवनाचा उद्धार आहे. उपकार केलाय सांगण्याचं तात्पर्य आहे. संताची संगती जीवनात लाभली तर जीवनाचा उद्धार आहे. पण त्यावेळेला सुद्धा आपण पाहतो नारद मुनी दुःखी आहेत. जे दुःखी होतात जगताच्या दुःखानं ते संत असतात. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात आम्हाला सुद्धा दुःख झालेलं आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाला नेमकी चिंता कशाची असते तर परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते ती परमात्मा प्राप्तीची. आणि तुकोबाराय सांगतात ती चिंता आमची वारली, चिंता वारली पण भाग्य उजळलं कधी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी मंत्र दिला तेव्हा उजळले भाग्य आता अवघी चिंतावार. आपण म्हणता उजळले भाग्य आता कधी बऱ्याच दिवसानं नवसा सायासाने एखादा मुलगा झाला तर बरोबर की नाही. भाग्यानं जर एखादी घरात सुनबाई आली तर आणि सध्याच्या काळात पोरांची लग्न होणं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे. लग्न होईना पोराचे तुम्हाला सांगते गावागावात. आणि लग्न होतात कोणाचे माहिती का ज्या माया बहिणींचे लेकरं संस्कारी असतील त्यांचे. लेकरं फक्त संस्कारी असावेत. पैशाची गरज नाहीये, प्रॉपर्टीची गरज नाही. आज काय काय घटना आपण ऐकतोय. लेकरू किती हुशार असू द्या पण संस्कार नसतील तर किती प्रॉपर्टी असू द्या किती पैसा असू द्या माती मोल असते. लेकराच्या वरती नाही 50 एकर जमीन तरी चालेल, नाही 3 मजली बिल्डिंग तरी चालेल. फक्त पोरग संस्कारी असावं की पंचकृषीमध्ये सुद्धा लोकांनी म्हणावं आमच्या पूर्ण झोड गावाच्या पंचकृषीत या मुलासारखा पोरगा नाही. संस्कारी असावं. त्यांना कुठं पोरगी पाहिजे सुद्धा गरज पडत नाही. फक्त लेकरू चांगले विचाराचं असावं. संतांनी वर्णन केलंय कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक अशा लेकराचा आनंद तयाचा हरीख. जगाच्या मालकाला आनंद होत असतो. आताच्या घटना पहा ना तुम्ही. प्रॉपर्टी गाड्या बंगले सगळ्या गोष्टी आहेत पण हा महिनाच एवढा खराब आहे तुम्हाला सांगते ना. 2-2 दिवसाला काहीतरी प्रकरण ऐकायला येत आहेत. सगळ्यांना सोशल मीडियावरती सगळ्या घटना माहिती होत आहेत. आज मला सांगा मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखाच असावा. रावणासारखा मुलगा कामाचा नाहीये. आज विचार केला जातोय. एक काळ होता सगळे लोक मुलींना आरोपी मुलींना दोषी ठरवायचे, मुलींच्या वरती आरोप करायचे. का मुलगी ही स्वतः अंग प्रदर्शन करते, व्यवस्थित कपडे घालत नाही, नको त्या ठिकाणी फिरते, रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत फिरते. पण या 4-8 दिवसापूर्वीची घटना जर पाहिली 3 वर्षाच्या पोरीनं असा कुठला अपराध केला होता, कुठलं अंग प्रदर्शन केलं होतं, कुठल्या गोष्टीची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती. अहो ज्या माता पित्यानं एका लक्ष्मीला जन्म दिलेला होता, आयुष्यभर काहीतरी स्वप्न रंगवली असतील, आपली मुलगी सुद्धा लग्न होऊन सासरी जाईल, आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखं त्या पुरीला सांभाळावं. पण सगळा आनंद सुख सोहळा पाण्याच्या अगोदरच कुठंतरी एवढे हाल होऊन मुलींची हत्या होत असेल तर त्या मायबापाचं अंतकरण काय म्हणत असेल. लांबून घटना ऐकतोय मी तर सांगते. 2-3 दिवस सोशल मीडियावरती जर पाहिलं तर फक्त तेच प्रकरण ऐकायला भेटायचं. जेव्हा त्या घटना ऐकल्या आणि त्या पोरीच्या बापाचं बोलणं ऐकलं ना, कित्येक त्या पोरीच्या सोबतचे व्हिडिओ, भगवान परमात्माने सुद्धा लाजावं एवढे सुंदर हसलेला तिचा बाप आहे, देवापेक्षा सुद्धा सुंदर दिसतो. पण ती पोरगी गेल्याच्या नंतर त्या बापानं वर मान करून सुद्धा कोणत्या सोशल मीडियाकडे पाहून बोलणं नाही केलं. किती लोकांनी आंदोलन केले आणि काय केले. 3 वर्षाची त्या बापाची पोरगी परत भेटणार आहे का.
सांगण्याचं तात्पर्य नाही बोला संस्कार देता आले तरी चालेल, पण पोरींना रात्री बेरात्री दिसलेली प्रत्येक स्त्री स्वतःची आई स्वतःची ताई हे म्हणायला तुमच्या लेकराला शिकवलं तरी खूप झालं. पहा, मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखाच असावा, चांगले विचाराचा पाहिजे. काय काय घटना घडतायत. बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे. परत लग्न झालेली मुलगी 10 महिन्यात फक्त पोरीची हत्या केली. का? सासरच्या लोकांनी. काय लोक वागायला लागलेत मी सांगते. काही कालांतराच्या नंतर आपण म्हणायचो कलियुगामध्ये खूप वाईट गोष्टी आहेत, पण कलियुगामध्ये सुद्धा आताचं वर्णन केलं ना तर कलियुगाचे सुद्धा आपण पाहिलं काही दिवसांनी जग बुडाल्याशिवाय राहत नाहीये. यावर्षी एवढा महापूर आलेला आहे, एवढा पाऊस पडला की कित्येक लोकांचे घर परिवार घराचे घर उद्ध्वस्त झालेत. धान्याचा कण सुद्धा घरात नाही आला. याला कारणीभूत फक्त याच घटना आहेत. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेतील एखाद्या स्त्रीकडे एखाद्यानं वाईट नजरेनं जरी पाहिलं तर त्या व्यक्तीचा चौरंग केला जात होता. खऱ्या अर्थानं आता शिवशाही असती ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच त्या माय बापाला आणि त्या पोरीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहिले नसते. पण आज पाहिलं तर दलालाच्या हातात सगळं राज्य गेलेलं आहे. गोष्टीचं वाईट वाटतं पा कधी कधी. माय बापाला प्रश्नच आहे की पोरीला जन्म घालावा की नाही घालावा. कारण जन्म घातल्याच्या नंतर एखादी मुलगी शेजाऱ्याच्या घरी फक्त खेळण्याकरिता जात असेल. एक काळ होता व गावातल्या लोकात कुठं पंचकृषी दुःख झालं तर पूर्ण गाव सहभागी व्हायचं. अनोळखी माणूस जरी असला परिसरातला तरी त्याच्यासोबत लेकीबाडीला पाठवत होते सासरी नांदण्याकरिता. पण आज शेजाऱ्याकडे जर पोरगी खेळण्याकरिता गेली आणि बाप कामावरून आला आणि माहिती झालं तर शेजाऱ्याच्या घरी पोरगी आहे तर बापाला सुद्धा कुत्र्यासारखं धावत पळत यावं लागतं. का? आपली पोरगी सुरक्षित असेल का, आणि स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचं काम करतो. नाही प्रॉपर्टी नाही बंगला कमवता आला तरी चालेल, पण लेकरांना फक्त संस्कार देण्याचं काम करा. विठ्ठल विठ्ठल. मुलगा असावा पण चांगले विचाराचा पाहिजे. भगवान परमात्माला प्रार्थना करायची, पुत्र दे ऐसा गुण राजाचा तिही लोकी झेंडा आणि कन्या तरी ऐशी दे जैशी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा, मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून नाही सांगणार आपल्याला. म्हणून त्या राजांसाठी म्हटलं जातं. पहा, सगळ्यांनी हात वरती घ्यायचे तर माझ्यासोबत टाळी वाजून म्हणायचं. थोडीशी थंडी सोडा बाजूला, घ्या हात वरती सगळ्यांनी. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. हात वरती. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली.
छोट्या ताईसाठी टाळी वाजवा जरा. सोपान महाराज 6 महिने झाले तिला संस्थेत येऊन, पण पहिल्यांदाच कीर्तन आणले मी तिला आज. रोज दुसऱ्या मुली असतात, हेच तर भविष्यातले नामांकित तीर्थंकर होणारे असतात. पहा, टाळी वाजवायची जोरात एकदा. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय, उभं राहिलेले सोडून, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हो. टाळी वाजवायला तुम्ही तुमच्याकरिता. आणि बऱ्याच लोकांनीच ते नाटकं केली. बोली एवढले तोंड, आवाज मात्र निघत नाही. सांगण्याचं तात्पर्य मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आताचे पोरं पहा तुम्ही, कुठले संस्कार कुठल्या काही गोष्टी. नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. नुसती दाढी वाढवली, नुसते कानात कुंडल घातले, दारू पिऊन पहाटे 3-3 वाजेपर्यंत जयंती करणारे साजरे करणारे लोक आहेत. पोरं पहाटे 3-3 वाजेपर्यंत दारू पिऊन नाचतात. महाराजांना सुद्धा वाटत असेल तलवार काढून याच मावळ्याच्या डोक्यात घालाव. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाहीये. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, पारमार्थिक भाग्य उजळणे चिंताही वारली परमात्मा प्राप्तीची. कधी जेव्हा संतांचं दर्शन संतांची संगती झाली तेव्हा आपल्यालाही भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल. संतांनी वर्णन केले, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते, एकदा का चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास. देवाच्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवाल तर भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. तुकोबारींनी वर्णन केले, देवा सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. संतांच्या चरणावरच विश्वास ठेवावा लागेल का, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती का करावी. भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी माता मातंग ऋषीने सारख्या संताची संगती झाली तर जीवनाचा उद्धार आहे. भगवान प्रभू रामचंद्र भेटण्याकरिता आलेत. त्याच्या पुढे पाहिलं आपण, वाल्या कोड्याला नारद मुनींसारख्या संताची संगती झाली तर जीवनाचा उद्धार आहे. संताची संगती ज्याच्या ज्याच्या जीवनात लाभते त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाहीये. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, 3.5 हाताचा नरदेह फक्त 3.5 अक्षरावरती अवलंबून असतो. विश्वास हा फार महत्वाचा आहे. मग तो प्रपंचात असू द्या अथवा परमार्थामध्ये असू द्या. प्रपंचामध्ये सुद्धा पती पत्नींच्या मध्ये एकमेकांच्या वरती विश्वास आहे म्हणून तर संसाराचा रथगाडा चालू आहे. बाईच्या मनात आलं तर एकच थेंब टाकण्याची गरज आहे, पण तरी सुद्धा मालक विश्वासानं विश्वास ठेवून रोज भोजन करण्याचं काम करतात. का, तेवढा विश्वास आहे. तेवढाच विश्वास आपण भगवान परमात्माच्या वरती ठेवायचा आहे आणि संतांच्या वरती ठेवायचा आहे. का, भगवान परमात्मावरती किती विश्वास असावा. सुंदर असा प्रसंग आहे. ज्या वेळेला महाभारताचे युद्ध होणार आहे त्या युद्धाच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन भगवंताला भेटण्याकरिता आलेत. दुर्योधन आला, भगवान परमात्माच्या डोक्याजवळ बसला. अर्जुन आला, भगवंताच्या चरणाजवळ बसला. सगळ्यात पहिले देवानं कोणाला पाहिलं, अर्जुनाला. विचारला, अर्जुना कधी आलास. दुर्योधन म्हणतो, देवा त्याच्या अगोदर मी आलोय, तुला दिसलाच नाही म्हणे. बरं येणं कशाकरिता केलं म्हणे, काय नाही भगवान परमात्मा देव म्हणे तुमची सहाय्यता घेण्याकरिता आलो आहेत. भगवंत म्हणतात, एकीकडून माझं पूर्ण सैन्य राहिलं आणि एकीकडून फक्त मी एकटा. दुर्योधनाने विश्वास नाही ठेवला. दुर्योधनानं भगवान परमात्माकडून मागितलं, पण शेवटी विजय कोणाचा आहे. लोक दुर्योधन बुद्धीचे सध्याच्या काळात, देव कोणालाच नकोय, देवाकडूनच पाहिजे. देवा मला हे द्या, देवा मला ते द्या. पण त्याचा सुद्धा स्वभाव आहे, घेश तेवा देशी आयसा, असं अशी उदाहरण. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, उद्या सूर्योदयापर्यंत धरणी मातेवरती एकही पांडव जीवित राहणार नाही. भगवान परमात्माच्या पायाखालची जमीन हदरली. मध्यरात्रीच्या वेळेला द्रौपदी मातेकडे आले. द्रौपदीला सोबत घेतलं आणि पितामहाच्या जवळ गेले. पितामह भीष्माचार्यांच्या जवळ आणून द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि बांगड्याचा आवाज करायचा, दर्शन यायचंय. एक प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्या वाजवल्या, दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत दर्शन घेतलं, बांगड्या वाजवल्या, अखंड सौभाग्यवती भव. किती विश्वास असावा हे सांगते. 3दा दर्शन घेतलं, परत आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी माताच धाय मोकलून रडू लागल्या. पितामह महात्मा, हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे. डोळे उघडून पाहतात. पहिला प्रश्न केला, तुला घेऊन कोण आलाय. सांगितलं, माझा गडी मला घेऊन आलाय. ज्या वेळेला धावत पळत गेले, द्वारावरती येऊन पाहिलं
तर द्रौपदी मातेच्या चप्पल हातात घेऊन खांद्यावरती घोंगडी टाकून जगाचा मालक वाट पाहत बसला होता द्वारावरती. पितामहांनी पाहिलं, लोटांगण घातलं. भगवान तुम्ही जर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले आगाधनी वरया. भगवान तुम्ही जर प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे असेच उभा असाल ना, तर माझ्यासारखी किती पितामह झाले तरी त्या भक्ताचा केसही वाकडा होऊ शकत नाही. भगवान परमात्मा तिथून निघाले, अर्जुनाकडे आले. अर्जुन घोरत होता. सकाळी पहाटेची वेळ झालेली. घोरताना अर्जुनाला उठवलं. अर्जुना अरे उठ. तेव्हा का उठवता, मला साखर झोप लागलेली आहे, झोपू द्या ना. अर्जुना अरे काल पितामहांची प्रतिज्ञा नाही ऐकली का? म्हणे माझ्या समोरच तर गेली, मी तिथेच होतो, तरी तुला झोप लागली रे कशी? बसलेल्यांपैकी मला सांगा, उद्या 12 वाजेपर्यंत तुम्ही मरणार आहात असं समजल्यावर किती जणांना संध्याकाळी झोप लागला? पण अर्जुन घोरत होता. सूर्योदयापर्यंत एकही पांडव जीवित राहणार नाही प्रतिज्ञा ऐकली तरी घोरत होता. का? देवाच्या वरती किती विश्वास असावा. अर्जुन अरे तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, देवा आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? मला सांगण्याचं तात्पर्य आहे, एवढा विश्वास भगवान परमात्मावरती आपला असावा. देवाला सांगायचं आणि एकदा समर्पण करा. भगवान परमात्मा कधीच तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही. का? सगळ्यात मोठं समीकरण आहे. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा उत्तर सांगितलंय, कधीच अपघातात मृत्यू होत नाही अजिबात. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं तेने माया जाळ आणि केसाला धक्का लागणार नाही. का? नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. तिथे कडी काळाचा रेग नाही, फक्त भजन करा. का करावी संताची संगती? त्याच्या पुढे सांगते. महिला मंडळ, तुमच्या घरी जर जावाई बापू जेवणाकरिता आले, तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा. जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? गंगू मावशी, केशराबाई, कोणाला विचारणार? सापडले मला माहिती आहे. जावयाला काय आवडतं कोणाला विचारणार? लेकीला, बरोबर. जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे ना, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती आहे. आवडे देवासी तो ऐका कोणता प्रकार नामाचा उच्चार. आणि संतांनी अगोदरच कलियुगाचं वर्णन करून ठेवलंय. श्रीमद भागवत महापुराण कथेत वर्णन आहे, कलियुगाची ऐकावी थोरी पुत्र होईल पित्याचा वैरी. तीच परिस्थिती सध्याच्या काळात. शेजाऱ्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. किती गोष्टी वाईट असू द्या, कलियुगा माझी करावी कीर्तन. कोणतं कीर्तन? नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे. त्याकरिता जगाच्या मालकाची आवड आहे, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. लहान लेकराला आवडतं पैसे मागायला आणि खोड्या करायला आवडतं की नाही? पाहुणे आल्याच्या नंतर पहा तुम्ही, घरातलं लहान पोरग आईला म्हणतो, आई 10 रुपये दे ना. पाहुण्याचे देखत हटकून मागणार. खोड्या करायला आवडतं, त्याला पैसे मागायला आवडतं. तुमच्याच लेकरानं खोड्या कराव्या नवल नाही, भगवंत खोड्या करतात. आणि गवळणींनी म्हणावं, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, तुझ्या कानाला काही तरी सांग ना, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना, यशोदे यशोदे गा तुला येईल राग. गवळणीने तेवढं समर्पण केलं होतं पहा. जगाच्या मालकाची चोरी केलेली गारणी घेऊन मैयाकडे यायला सुद्धा तेवढी ताकद लागते. देवाची गारणी सांगावेत का? मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा
शिवाने. तेवढं समर्पण होतं बा भगवंताला. तरी मैया गाराने ऐकत नाही. गवळणी सांगावं रे नंदलाला तू छेडू नको रे नंदलाला तू छेडू नको. धरुनिया पदराला ओढू नको रे नंदलाला तू छेडू नको. किती गाराने सांगितले तरी मैया ऐकत नाही. मैया म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळी खेळ कालटकाचे गे ताळगे तुम्ही मोठ्या ढाल गजागे तुम्ही 12 घरच्या वर जय हो. तुम्ही पहा लेकरू किती वाईट असू द्या अखंड त्याच लेकरावरती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावे न प्रेती. पोरग ढेकळ्यात टाकलं तेवढं खाली येत नाही पण माय म्हणती महाव वाघ म्हणती की नाही. किती काळा असू द्या न वाघ पाहिलं तर एवढे एवढे हात पण भोली मोठी डिहरी ओळ खायला सुद्धा येत नाही पण तरी कौतुक केल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. मैया सांगतात खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा. हाती घेऊन या काठी शिकविते जग जेटी या मुलीची माती खाशी का 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 बाबा खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा. लहान लेकराची आवड सोडा. महिला मंडळाला साडी आणि सोनं आवडतं की नाही. 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणते पप्प्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत पण मला कधीच नाही केला फुटका. बाईला सोनं आवडतं पहा. पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर लई करमती निघाले पहा. पहिला काळ होता पोराला चष्मा सुद्धा लागायचा माणसाला पण आप्पा 40च्या पुढे गेल्यावर. आता 8 वर्षाच्या पोराला सुद्धा बाटलीच्या पुढे एवढा जाड चष्मा आहे. सोपन महाराज बाळ्या गेला शाळेत आणि बाळ्या म्हणतो पप्प्या आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय. थोडं रेंज मध्ये राहा म्हणजे बरं. मॅडम का चांगली होती का. मॅडम म्हणते पिंट्या अरे तुम्ही एका बेंचवर 4 कसे. पहिल्या काळात लागायचे चष्मे माणसाला पण 40च्या पुढे गेल्यावर. आता नको ते लोक पाहायला लागले. पहिलेच दुसरीचं पोरग 3 वर्षाचं 4 वर्षाचं मोबाईल नाही दिला तर आईचं डोकं फोडायला सुद्धा मागं पडू पाहत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला आवड प्रत्येकाची वेगळी आहे. पुरुष मंडळीला आवडतं पण जीवाची आवड सोडा संताची आवड आहे. आवड हे रूप गोजिरे पाहता लोचन माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची पंढरपुरा नेनगुडी संताची आवड आणि अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे.
ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण करा भगवान परमात्मा अभिमानानं रेकोड अवघेची पुरे आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो. पण काय करावी साधने फळ अवघेची ने किंवा येणे साधते साधने तुटती भवाची वंदने. योग्य वेळेत भजन देवाची आवड पूर्ण करावं लागेल. इकडे पहा महिला मंडळ तू म्हणाल माहीत आई भजन करून आम्ही पण करू म्हातारपणी आताच कुठं वय झालंय म्हणे अजून पोराचं लग्न राहिलंय अजून नातू व्हायचा राहिला अजून पोराच्या चुलत्याचं लग्न राहिलं काय सांगत आहे तुम्हाला म्हणता की नाही. मला सांगण्याचं तात्पर्य आहे भगवान परमात्माची आवड आहे भगवंताचं नामस्मरण केलेलं. त्याची आवड पूर्ण करायची असेल तर ती योग्य वेळेत वेळ निघून गेल्यावर भजन करण्याचा अर्थ कानपूर लाईन खराब झाल्यानंतर आम्ही विचारा बाबा जेवले का म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. नाकातून गंगाजमुन व्हायला लागल्यावर नंतर परमार्थ करण्यात काय अर्थ आहे का. हातानं टाळी वाजते ना गुडघ्याच्या वाटा सरकल्या कानपूर लाईन झाली खराब ऐकायला येईना काहीच कळना नंतर परमार्थ करण्यात अर्थ नाही. त्याकरिता योग्य वेळेत सावध व्हायचंय. रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला लोक म्हणतात राम नाम जोरात बोला जोरात राम नाम राम नाम बरोबर की नाही. त्याकरिता सावध व्हायचंय. श्री संत तुलसीदासांनी वर्णन केलंय बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. त्याकरिता योग्य वेळेत सावध का क्षणभंगूर नाही भरवसा. अरे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे सागा. राम राम स्मरा का दिना शिवंत देह जाणार सकळ अल्पायुष्य मानवी देह. शतक गणले ते अर्धरात्र खायेमध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहेगा. सगळ्यात महत्वाचा विषय महिला मंडळ पुरुष मंडळ. आता वेळ किती राहिला आपला कीर्तनाचा नाही हो तुमच्या आयुष्याचा विचारते मी. माहिती का वेळ किती राहिला आपला. कोण कधी जायला सांगता येत नाही. कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल माझ्या सहित अजिबात सांगता येत नाही का. जिंदगी एक किराया एक घर है एक न एक दिन बदलना पडेगा. 3.5 हाताचा नरदेह देवानं दिलेलं भाड्याचं घर आहे. जिंदगी एक किराया एक घर है एक न एक दिन बदलना पडेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा.
त्यासाठी सावध व्हायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवंताची प्राप्ती फक्त संतांच्या संगतीमुळे. ज्या भगवंताला प्राप्त केलंय, ज्या भगवंताला जोडले, त्याला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी. संपुष्ट म्हणजे आतल्या हृदयाची पेटी करायची. हृदयात देवाला साठवलं पहा कोणी. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल हो धरीला. माईक घेऊन तिकडे येऊ कोणी तुमच्यात. चालू विठ्ठल विठ्ठल. एक काम करू आपण, एकदा मावशा भजन करू. तुम्ही सगळ्यांनी एकदा भजन करायचं. मी पुढे म्हणते, सगळ्यांनी माझ्या पाठीमागं. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावा. महिला मंडळ म्हणताना डोक्यावर पदर घ्या. मा एकदा पदर घ्या डोक्यावर. भजन झालं की काढून टाका परत, पण पदर घ्या. हा, सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. जय हो. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. शांत बसा. तुम्ही लावली घशाला धार तिकडं कवर क्षेत्राच्या बाहेरचे. सगळ्यांनी जोरात म्हणायचे. तिकडं कट्ट्यावर बसलेले नाही म्हणले तर तुम्हाला एकामेकाच्या शेजाऱ्याची शपथ. जोरात म्हणायचंय सगळ्यांनी. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. काही म्हणता का मग आता? असं नाही. पाठीमागच्याने जरा जोरात म्हणायचंय. पाठीमाग. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पाठीमागचे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. पाठीमागच्या जीव गेलं कोण करायला तुम्ही. जरा थोडं जोरात म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महिला मंडळासाठी टाळी वाजवा एकदा. काय गोड आवाज आहे मावशा. जसे काय आग्या मोळाच्या मावशा. भजन चांगलं. कोपऱ्यातल्या आजीबाई सावधच नव्हत्या. मी म्हटलं म्हणा. मनात भरली म्हाताऱ्याने चालू केलं. मनात भरली. बस झालं म्हणे ताई, आता टाइम झाला. असं नाही. त्याच भगवान परमात्मा हृदयात साठवायचंय. साठवलं कुणी? संत जनाबाईंनी. पुढे. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीनों में. देख लो मेरे दिल के नगीनों में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. त्याच्या पुढे. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता.
धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयात भगवंताला साठवलं म्हणून धन्य ते आरण. रत्नाची ती नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माणियाचा साता सागर, प्रेमाचे आगर. हृदयात भगवंताला साठवलं. तुकोबाराय सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी, आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवावं. साठवायचं याचा अर्थ देव नाही का. एका वेळेला एका गुरुजीनं शिक्षकानं मुलाला सांगितलं, जा म्हणे बाळ्या, वरच्या रूममध्ये ऑफिसमध्ये एक लोखंडाचं कपाट आहे म्हणे. लोखंडाच्या कपाटात लोखंडाच्या डबीत एक परीस ठेवलाय म्हणे. परीस ठेवला तेवढा परीस घेऊन ये. आता मला सांगा, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होतं. ते म्हणे, गुरुजी का तुमच्याकडे डोकं फिरलं का काय, लोखंडाच्या डबीत परीस राहील कसा, जा म्हणे दूर घेऊन ये. डबी आणायला गेला, डबी घेऊन आला, गुरुजींच्या हातात दिली, डबी उघडली, परीस नव्हता का. लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर लोखंडाचा आणि त्या परीसाचा अगोदरच स्पर्श घडून यावा लागतो. लोखंडाच्या डबीत परीस होता, पण तो एका कागदरूपी पुडीत बांधलेला होता. भगवान परमात्मा आपल्या हृदयात अगोदरचाच आहे, फक्त तो कागदरूपी मोहमायाच्या जाळेत पुडीत बांधलेला आहे. तो आपल्याला शोधायचा आहे, पण तो कशानं, भक्तीने आणि भावानं शोधायचा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. वाजवा जोरात, जय हो. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तू का मने होता ठेवा, तो या भावा सापडला. आणि भक्ती भावानेच देव सापडतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. थोर प्रेमाचा भोगेला, हाची दुष्काळात याला. अंतःकरणात भाव शुद्ध असला तरच देवाची प्राप्ती, नाही तर नाही. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा,
अंतकरणात शुद्ध भाव असावा, भक्ती भावानं तो सापडतो. एकदा का तो सापडला उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी महिला पुरुष हात घ्या, पैशावाले गरीब श्रीमंत हात वरती घ्या सगळ्यांनी. हा आप्पा हात वरती सगळ्यांचे. जो खेल गए प्राणों पे, हात वरती महिला मंडळ. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर खोला किसने, सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जनी कैसी, हात वरती सगळ्यांनी टाळी वाजवायची. कोणाच्या छातीत चमकलं तर आपण जबाबदार नाही. हात वरती. माता जनी कैसी, माता जनी कैसी, संतान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. राजा राम राम राम, सीता राम राम राम, 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 राजा राम राम राम, सीता राम राम राम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा वाह. हात घ्या खाली आता, हात घ्या म्हणलं खाली. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. पवित्र अशा सेवेसाठी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आप्पा आहेत. आप्पांचे धन्यवाद व्यक्त करते. तसं पाहिलं तर आप्पांना मी जवळपास 6-7 वर्षापासून ओळखते. माझे गुरुवारी हरिभक्तपरायण साध्वी सोनाल दिदी, आपल्या गावात बऱ्याच वर्ष कथा झाली, तेव्हापासून आप्पांचा माझा परिचय होता, पण प्रत्यक्षात भेट नव्हती. आप्पांचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व सप्ताह कमिटी, गावकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरवण्यापर्यंत प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. सगळ्यांचे धन्यवाद. उपस्थित सर्व गुरुजन मंडळी आज आवर्जून हार्मोनियमची साथ देण्याकरिता उपस्थित आहेत. पहा, पुण्यावरून आले होते, एवढे थकलेले होते. म्हणे ताई आज BP वाढलाय वाटतं, शुगरचा त्रास व्हायला लागला म्हणे. म्हटलं चला कीर्तनाला, आराम करा म्हणत होते, पण नाही म्हणे येतो. आल्याच्या नंतर अंगावर ब्लँकेट घेऊन आले. म्हटलं काका तुम्ही आराम करा. नाही म्हणे, कीर्तन एकदा चालू झालं की बरोबर चार्जिंग होती म्हणे. त्यामुळे त्यातून त्यांच्या ओळखीचे सोपान महाराज भेटले. परत अजून आनंद वाटला. एकदा काकांसाठी जोरात टाळी वाजवायची. पहा, तसं पाहिलं तर आज त्यांचे मुलं अगदी, एक मुलगा CA आहे, एक मुलगा PS आहे, पण तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. कुठल्याच प्रकारची कमतरता नाही. जेव्हा कष्ट करायचे तेव्हा कष्ट भरपूर केले. आता पळायची गरज नाही, पण सांगतात ताई फक्त आवड आहे, पण आवडीसाठी फिरतो. काका तसं पाहिलं तर खूप मोठ्या परिवारामधले आहेत, पण वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आणि संप्रदायाबद्दलचा अंतकरणात जिव्हाळा आहे. काकांचे धन्यवाद. पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त नितांत लेकीसारखं माझ्यावरती प्रेम करतात. आमचे लाटे जिजा आदरणीय आमचे नयनदादा असतील, बाकी सर्वच ग्रामस्थ मंडळी, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. गुणजन मंडळी सर्वांचे धन्यवाद. करंजीकर मंडळी आहेत, सावळीकर मंडळी आहेत, सातोण्याच्या अजून मंडळी आलेली आहेत. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणावरती
हनुमंतरायांच्या चरणावरती गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका